नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट आलेला आहे। मित्रांनो, अर्णव आता चाळीत राहायला गेलेला आहे आणि ईश्वरीच्या आईने तर सक्त तिला बजावून सांगितलेलं आहे, जावई बापूंची खातिरदारी अगदी व्यवस्थित झाली पाहिजे। तू त्यांची सेवा कर, त्यांना काय हवं नको ते बघ। ते माहेरी आलेले आहेत, तुझ्या माहेरी आलेले आहेत, त्यांची सासरवाडी आहे आणि सासरवाडीला जावयाचे लाड पुरवले जातात, ना की जावयाला हिनवलं जातं। त्यामुळे आता ईश्वरी इतकी सेवेत तत्पर झालेली आहे, बाप रे, जी मेरे हुकूम जी मेरे आका फरमाईश फरमाइये, म्हणजे इतकं म्हणजे ती पार ना अर्णवला पागलच करून सोडते। अहो, त्याला झोपून सुद्धा देत नाही ती, की नाही का हुकुम बताइए आका मेरे हुकुम बताइए, आपका एकलीच आपके सेवा केली तत्पर आहे। बापरे, म्हणजे ना ईश्वरी असं वाटते पागल झाली की काय, त्या अर्णवला सुखाने ती झोपूनच देत नाहीये। बापरे, ईश्वरीने ना अर्णवसाठी असला खतरनाक नागिन डान्स केलेला आहे, तिचा नागिन डान्स पाहून ना एखादं कोमात जायचं इतका डान्स, ती खतरनाक नागिन डान्स। तो बिचारा अर्णव एवढा घाबरलेला आहे, असं वाटते खरोखरची नागिन डसायला आली की काय, इतका घाबरलेला आहे तो। आणि त्याला ती फॅन काय देते, पाणी काय देते, नागिन डान्स काय करते, आणि नंतर तर बापरे डायरेक्ट भूताचा अवतार घेऊन ते डोक्यावर पांढरी शॉल घेऊन त्याच्या समोर हजर। बिचारा एवढा घाबरलाय, त्याला सुचतच नाहीये ही शाळेत आहे, त्याला शांतीच भेटत नाहीये। तो बोलतोय की मी सिंदूर, मला शांती पाहिजे, पीस ऑफ माइंड, मला माझ्या मनाला शांती पाहिजे। ती बोलते की शांती आमच्या घरात नाहीये, शांती इथे भेटतच नाही। तिने ना अर्णवला असं पागल करून सोडलेलं आहे। पण नंतर त्यांचे हे वेडेचाळे बंद होतात, कारण उद्या सकाळी लवकर उठायचं असतं, आई बाबांची अॅनिव्हर्सरी असते। आणि आता ईश्वरी या गोष्टीचा मात्र खूप आनंद होत असतो की अर्णव सर इथे माझ्यासाठी आले आहेत, अॅनिव्हर्सरीसाठी नाही आले। आणि दोघेही मनातल्या मनात हसत असतात, म्हणजे ना हे यांचं कपल आहे ना खूप क्यूट आहे। 2 सेकंदासाठी भांडतात, 2 सेकंदासाठी एकत्र येतात, आणि ना खरंच खूप मस्ती मज्जा, कारण जिथे प्रेम आहे तिथं भांडणं मस्ती मज्जा असणारच ना। जिथे नुसतं शांतपणे ते प्रेम काय कामाचं, तिथे मस्ती मज्जा भांडखोरपणा तर असायलाच हवा ना। आणि खरंच यांची जोडी खरंच खूप क्यूट आहे। परंतु आता खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। आता राकेशचा प्लॅन फसलेला आहे। अंजली काही दूध प्यायला तयारच नाही, राकेश तिला फोर्स करत आहे, पण अंजली काही दूध पितच नाही। ती बोलते की नाही मला नको। आता राकेश काय करणार, तिला बळजबरी दूध पाजणार का, काय वाटतं तुम्हाला? तर इकडे आता आणखी मोठा प्रॉब्लेम झालाय, चाळीतलं पाणीच गेलेलं आहे आणि सगळ्यांच्या आंघोळ्या झालेल्या आहेत आणि बिचारा अर्णवची आंघोळच राहिलेली आहे। आता काय करणार? तर अर्णव आता काय करतो माहितीये, अर्णव आता चक्क चाळीतल्या बायकांना पाणी भरण्यासाठी मदत करतोय। म्हणजे गेला होता मदतीला ऐश्वर्य आणि नम्रताच्या, पण त्याला पाहून चाळीतल्या बायका फ्लॅट होतात, कारण तो दिसायलाच एवढा हँडसम, एवढा क्यूट आणि इतका ऍक्च्युली तो मलाच खूप आवडतो, खरंच दिसायला खूप छान आहे, म्हणजे लाईक पर्सनॅलिटी खूप सुंदर आहे त्याची। आणि का चाळीतल्या बायकांना का नाही आवडणार? बापरे, त्या पाहून फ्लॅटच होतात। आणि अर्णव हटकून ईश्वरी समोर त्यांना पाणी काय, त्यांच्या कमरेवर हांडे काय ठेवून देतोय। बापरे, आता ईश्वरीचा जळफळाट होत आहे। आणि आता ईश्वरी इथे चाळीतल्या बायकांना म्हणत आहे की माझा नवरा आहे तो, आणि तो या चाळीतला जावई आहे, तुमचा काही गुलाम नाही, हमाल नाही तो, आणि त्याला ओढत फरफटत घेऊन जात आहे। मित्रांनो, शेवटी बायकोच ना, बायको कशी सहन करू शकते, भलेही तिचा नवरा कितीही चिडखोर असू दे, भांडखोर असू दे, भडकुचंद असू दे, पण शेवटी नवरा तर नवराच असतं ना। आणि ईश्वरी मनापासून अर्णवला आता नवरा मानायला लागलेली आहे, त्याच्या प्रेमात पडलेली आहे, आणि आता ती अर्णवला प्रेमाची कबुली देणार आहे। अर्णव तिला बोलतही आहे की ईश्वरी पुन्हा तू पॉझिटिव्ह झाली, पुन्हा माझा नवरा। तो ईश्वरी बोलते की सर पॉझिटिव्ह नाही हो, माझं प्रेम आहे। मित्रांनो, चक्क ईश्वरीने अर्णवला प्रेमाची कबुली दिलेली आहे। आय लव्ह यू म्हणत त्यांनी धूमधडाक्यात त्यांची प्रेमाची कबुली एकमेकांना देतात आहे। ते दोघे जण इतके आनंदी आहेत। परंतु मित्रांनो, हे त्यांचं स्वप्न तर नसेल ना, कारण एवढ्या लवकर ईश्वरी प्रेमाची कबुली कशी देऊ शकते? काय वाटतं? मला तर जरा शंकाच वाटते। तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।